नमस्कार मंडळी. तर आज आपण गावाकडचं फिश फ्राय करणार आहोत. तर मस्तपैकी आपण नदीतले मासे धुवून आणलेलो आहोत. छानपैकी त्यात हळद, मीठ, फ्राय मसाला टाकलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर गरम मसाला, लाल तिखट आणि गावाकडचा झणझणीत काळं तिखट. तर ही सर्व पेस्ट आपण मस्तपैकी त्या छोट्याशा माशांना लावून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आता यामधल्या गाभाऱ्यात आपण ओल्या नारळाची पेस्ट, तुम्हाला आवडलं तर लसूण अद्रक पण त्यामध्ये टाकू शकता. हे बघा, अशा प्रकारे वाटण मी त्यात टाकलेलं आहे आणि मस्त त्या गाभाऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि असं पूर्ण लावून आपण त्याला एक 15 मिनटं रेस्टमध्ये ठेवायचे. तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो पेस्ट किंवा चिंचेचं पाणी पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे मस्त एकजीव करून घ्यायचं. वा, मस्त तोंडाला आताच पाणी सुटलेलं आहे. आलं ना मंडळी तोंडाला पाणी? चला, तर आता इकडे गरम गरम तवा गरम करून घेतला होता अगोदरच आणि त्यामध्ये फिश फ्राय केले. वरणी अशी कोथिंबीर मस्तपैकी टाकायची आणि आपण चपाती संग नाहीतर गरम गरम भाकरी, तंदुरी रोटी सोबत आपण खाऊ शकता. चला तर मग कसा वाटला? बाय.